माऊलीची मज्जा आहे. आपले पाय दुखणार आहे आता. हात पण दुखणार आहे. माऊली बसलाय. कडे कडे निघे माऊली. लोट. लोट काय मी काय माझ्यात एवढी ताकद नाही लोटायला. तर मित्रांनो माऊली आता पाठीमागे ट्रॉलीत बसणार आहे. मोनी ट्रॅक्टर चालवणार आहे. चालवणार म्हणजे ती फक्त बसली, स्टिअरिंग हँडल करणार आहे. हे बघा माऊली लोटतोय ट्रॅक्टर आणि मोनी बसली ट्रॅक्टर चालवायला. एका कडेने व्यवस्थित चालव बाई. बघा इकडे छोटा ट्रॅक्टर. गाड्या खूप येत आहे ना रस्त्यानं, त्याच्यामुळे माऊलीला म्हटलं बाबा तू खाली ये आणि मोनीने म्हटलं तू बस. लोट. काय झालं? थकला? बरं बस तू ट्रॉलीत बस, मी लोटतो. बस. नाही नाही तू बस. माऊलीला ट्रॅक्टर लोटून लोटून कंटाळा आला, त्याच्यामुळे ना तो पुन्हा ट्रॅक्टर चालवायला बसलाय आणि गंगा इकडे लोटते ट्रॅक्टर. ती म्हणते मला खूप दम लागलाय. आता चौफुली जवळ आलो आता आम्ही. अजून इथून 5 मिनिटाच्या अंतरावर एक दुकान आहे, त्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला. पहिले ते दोरीचं बघू आपण. सर्व लोक बघताय बघा आपल्या ट्रॅक्टरकडे. मिनी ट्रॅक्टर म्हणजे ना युनिक आहे, त्याच्यामुळे ना सगळ्यांचंच लक्ष वेधलं जातं या ट्रॅक्टरकडे. माऊलीने मस्तपैकी ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेकडेनं चालवीत आणला इथपर्यंत. आम्हाला तर थकवा आला एकदम. आयुष नाव आहे का? माऊलीचे व्हिडिओ बघतो. अरे वा. चला माऊलीचे सबस्क्रायबर जिथं जाईल तिथं माऊलीचे सबस्क्रायबर भेटताय आपल्याला. एक आका व्हिडिओ काढताय, फोटो काढताय बघा. 500 क्विंटल. लोक विचारताय या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये किती माल बसल. तेव्हा सगळे लोक बघताय आपल्या ट्रॅक्टरकडे. काही लोक विचारताय की हा ट्रॅक्टर पेट्रोलवर आहे का डिझेलवर आहे का इलेक्ट्रॉनिक आहे. तर हा ट्रॅक्टर आहे पेट्रोलवरचा ट्रॅक्टर आहे. 7 HP इंजिन आहे याला. आम्ही लागलो आता भेंडाळी रोडला. समोर जायचं आपल्याला. 3-4 मिनिटामध्ये पोहोचू आपण त्या ठिकाणी. पण ट्रॅक्टर लोटून लोटूनच इतका कंटाळा आलाय का बस आम्हाला. घाम घाम. माऊली जिकडं जाईल तिकडं माऊलीचे सबस्क्रायबर माऊलीला भेटतात. या रस्त्याला आहे ना कांद्याचे ट्रॅक्टर खूप चालतात बरं का, सगळ्यात जास्त. शिर्डीला जायला सुद्धा हाच रस्ता आहे. तर बरेच लोक सायकड्यातून सुद्धा शिर्डीला जायला या रस्त्याचा वापर करतात. मोनी जीव काढते बरं का ट्रॅक्टर लोटायला. पूर्ण घामाघूम झाले ती सुद्धा. पण बरं झालं ती सोबत होती, नाही तर अवघड झालं असतं मला हा ट्रॅक्टर लोटायचं. चला मी पण हात लावतो. बिचारीचं एकटीचं काय जीव घेते नाही का? हा लोटतो ना. मलाही दम लागलाय बाई. माऊली म्हणतो मला दम लागलाय. ड्रायव्हिंग केली ना. ऐक ना. हा बोल ना. मी थकलो. तू काय थकला? तू तर बसूनच आला ना. ड्रायव्हिंग करून ना. ड्रायव्हिंग करून कोणी थकतं का? पाय दुखून राहिलेले. हा का? मामा तुमचे पाय दुखताय? अरे खूप खूप. हा का? चला आता जवळच आलंय. बघ आलं पाय. जोर लगा की हैशा लटा. मामा पळाले त्यांच्या मागे मी पण पळतीये. तर मित्रांनो ट्रॅक्टर आणलेला आहे इथंच. हे बघा इथं एक दुकान आहे. या ठिकाणी आपल्या ट्रॅक्टरची जी दोरी तुटली ती बसून मिळेल बहुतेक, मला असं वाटतंय. हे बघा हे दुकान आहे. बस. दोरी बसून देतील काही काका? मग हा असेल का त्यांच्याकडं? मग बसून देतील त्यांच्याकडे. एक आहे तेच इंजिन आहे पाय ना इथं. फक्त 4 HPचं आहे, 5 HPचं आहे. त्याच्यामुळे तर ट्रॅक्टर इथं घेऊन आलो पहिले. हे दादांनी काय आणलं आता बघू. पहिले नट खोलावं लागणार आहे. हे 2 नट याला. मित्रांनो बघता बघता इतकी गर्दी झाली हा ट्रॅक्टर बघायला या ठिकाणी. बाहेर काढलं मामा ते. काय कामाचं नाही, दुसरं लागले. दे इकडे ती दोरी. दोरी दे. अरे बघा मित्रांनो ही दोरी तुटली होती. नवीनच स्टार्टर बसवला, त्याच्यामध्येच आलं असं दोरी ओढण्याचं. हे 280 रुपये खर्च लागलेला आहे आत्ता. तर आता आपण ट्रॅक्टर चालू करून बघू चालू होतो का नाही. माऊली चालू कर. हां हे मागं घे. ओढ गा. ओढ गा. हे बघा
फायनली आपला ट्रॅक्टर चालू झाला. 280 रुपये गेले, त्याचं काही वाईट वाटत नाही, तो चालू झाला हे महत्त्वाचं आहे. हां करा चालू, घे पुढे चला आता. येऊ दे.